तर आज रवा लाडू बनवण्यापाठीमागे एक स्पेशल रिझन आहे. अशी एक तार तयार व्हायला पाहिजे. खाऊन बघ आणि मला सांग कसं झालंय. चांगलंय? Yummy! Wait, Mom. चला तर मग काउंट करून बघूयात. 1, 2, 3, 4. नमस्कार मंडळी, मी स्वाती स्वागत करते तुमचं मराठी लाईव्ह इन UK या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आता दुपारचे 12 वाजलेले आहेत आणि माझा आजचा लंच मेनू मसाले भात, ताक, पापड असा आहे. तर मी आज रवा लाडू बनवणार आहे. तर आज रवा लाडू बनवण्यापाठीमागे एक स्पेशल रिझन आहे. ते मी तुम्हाला रवा लाडू बांधल्यानंतर किंवा बांधत सांगेन. तर मी आता लंच करून घेते आणि त्याच्यानंतर मला रवा आणायला सुद्धा जायचं आहे. तर मग मी पहिल्यांदा रवा घेऊन येते आणि मग त्याच्यानंतर रवा लाडू बांधत तुम्हाला सांगते की मी आज रवा लाडू का बांधत आहे. तर तुम्ही पाहू शकता आजचा मेनू मसाले भात आहे, पापड आहे आणि मसाला ताक आहे सोबत. तर चला मी जेवून घेते पहिल्यांदा, भूक लागली आहे मला. तर मी निघाली आहे आता एशियन सुपर मार्केटमध्ये रवा घेण्यासाठी. इथून मला जवळपास अर्धा तास तरी लागेल तिथेपर्यंत जायला. तिथे गेल्यानंतर मी थोडेसे क्लिप्स तुम्हाला दाखवते. तर मी आत्ताच आले सगळं सामान घेऊन आणि हा असा रवा मिळालाय मला. तुम्ही बघू शकता याचा कलर थोडासा पिवळसर आहे, इकडे असाच मिळतो आणि व्हाईट कलरचा असतो तो खूपच एकदम फाईन, म्हणजे असं जवळपास मैद्यासारखाच असतो तसा रवा मिळतो. म्हणून मी ह्या साईजचा आणलाय, सेमोलिना कोर्स म्हणून. थोडासा पिवळसर आहे आणि मला तिथे पेरू पण मिळाले, बघू शकताय. एवढे पण फ्रेश नाही आहेत पण ठीक आहे. असे ट्रेज, यूज अँड थ्रो ट्रे, हे सगळं सामान मी आता घेऊन आले. आता चला आपण रवा लाडू बांधायला सुरुवात करूया. तर हा 1 किलो रवा आहे आणि मी कपाने पण मोजणार आहे की हा किती कप होतो. तर 1 किलो रव्याचे लाडू मी आज बनवणार आहे. तर मोजून बघूया आता कपाने किती होतो हा. तर कपाने मोजला तर 1 कप, 2 कप, 3 कप, 4 कप, 4.5 कप रवा आहे हा. तर आपल्याला 4.5 कप रव्याला जवळपास 1 कप तरी तूप लागेल. तर मी आता 1 कप तूप घालते याच्यामध्ये. तर मी आता याच्यामध्ये 1 कप तूप घालून घेतलेला आहे. आता आपण रवा भाजायला घेऊयात. गॅस बारीक करूनच रवा भाजून घ्यायचा, म्हणजे रवा छान भाजतो. सगळीकडे रव्याला तूप लागू द्यायचं आणि मस्त असा थोडासा गोल्डन कलरवर रवा भाजून घ्यायचा. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अजून थोडं तूप घालू शकता. मला आणखीन थोडंसं तूप घालावंसं वाटतंय तर मी आणखीन 2-4 चमचे तूप घालून घेते याच्यामध्ये.
हे पातळ केलेलं तूप नाही आहे, हे घट्टच तूप आहे. रवा भाजताना सतत हलवावं लागतं, नाहीतर रवा करपू शकतो. आणि रवा करपला तर रवा असा काळसर काळसर दिसतो आणि मग रव्याचे लाडू असे चांगले नाही दिसत, काळपट दिसतात. जर रवा कच्चा भाजला तर लाडू खाताना असं तोंडामध्ये रवा खाल्ल्यासारखंच वाटतं. त्यामुळे व्यवस्थित रवा भाजून घ्यायचा. 15 मिनिटानंतर रव्याचा रंग बघा कसा आलाय, बदललाय. आणि आता 5-10 मिनिटं अजून एक भाजते मी. आता 20 मिनिटं झालेली आहेत. तुम्ही पाहू शकता रव्याचा रंग कसा बदललाय, छान असा एकदम गोल्डन झालेला आहे. तर मी आता गॅस बंद करते आणि रवा थंड करायला ठेवते. आता मी रवा परातीमध्ये काढून घेतलेला आहे आणि याला आता ठेवते मी थंड होण्यासाठी. 1 तास तरी लागेल थंड व्हायला. थंड झाल्यानंतर मग मी साखरेचा पाक करून घेते, त्याच्यानंतर रवा लाडू बांधून घेते आणि हे थंड होऊपर्यंत मग मी घरातलं बाकीचं सगळं आवरून घेते. तर रवा आपला आता थंड झालेला आहे. आपण आता साखरेचा पाक करून घेऊयात. तर हा 4.5 कप रवा आहे. तर जवळपास एक 3 कप साखर आपल्याला लागेल आणि 3 कप साखरेला आपण 1.5 कप पाणी घालणार आहोत. आता मी 3 कप साखर घालून घेतलेला आहे आणि ही मगाचीच कढई आहे, ती थोडीशी पुसून घेतलेली आहे मी, कारण याच्यामध्ये तूप आहे थोडंसं. आता मी याच्यामध्ये 1.5 कप पाणी घालते. तर मी आता 8-9 वेलदोडे घेतलेले आहेत आणि आपलं पाक होऊपर्यंत मी वेलदोड्याची पूड करून घेते. तर इथे अशी ही ग्रॅन्युलेटेड शुगर मिळते आणि बारीक असते ती एकदम. आणि ही ना अशी एन्व्हायरमेंटल फ्रेंडली पॅकेटमध्ये मिळते, म्हणजे प्लास्टिकचा वापर नाहीच. पूर्णपणे साखर विरघळली आहे. आता ह्याला थोड्या वेळात उकळी येईल. तर उकळी आल्यानंतर लगेचच पाक येत नाही, त्याला थोडासा वेळ लागतो. तर रव्याच्या लाडूसाठी ना 1 तारेचा पाक घ्यावा लागतो. पाक जर कच्चा घेतला तर रव्याचे लाडू असे मऊ होतात एकदम, आणि जर पुढे गेला तर मग एकदम कठीण होतात. मग पाक परफेक्ट येणं खूप गरजेचं आहे, त्यामुळे आपल्याला सतत लक्ष ठेवावं लागतं, सतत पाक चेक करावा लागतो आलाय की नाही ते. तर मी तुम्हाला आता पाक आल्यानंतर दाखवते की मी 1 तारेचा पाक कसा घेते ते. आता आपण चेक करूया पाक आलाय का नाही ते. तर आता आपण चेक करूया पाक आलाय का नाही. तर असं उलाटण्यावर असं घ्यायचं पाक थोडासा आणि असं खाली जाऊ द्यायचा. मग त्याच्यानंतर आपल्याला इथे तार दिसते, अशी तार झाली का नाही ते. लास्टच्या थेंबला चेक करायचं की तार होते का नाही ते. हा, आता इथे बघू शकता ही तार होतीये, म्हणजे हा पाक रेडी आहे. तुम्ही पाहू शकता इथं 1 तार तयार होत आहे, म्हणजे आपला पाक आलेला आहे. तर आता आपण याच्यामध्ये रवा घालून घेऊया. वेलची पूड मिक्स करून घेऊया सगळं. आणि 2 मिनिटं मंद गॅसवर असं थोडंसं हलवून घेऊयात आणि त्याच्यानंतर मग गॅस बंद करून घेऊया. आणि 2 मिनिटानंतर गॅस बंद करून मग हे थंड व्हायला ठेवूयात. आता हा पाक आपल्याला मुरू द्यायचा आहे, म्हणजे की रवा हा पाक ना पूर्णपणे शोषून घेतो. तर तोपर्यंत आपल्याला थांबायचं आहे आणि नंतर चेक करायचंय की रवा लाडू बांधायला आलेत की नाही, आणि त्याच्यानंतर मग रवा लाडू बांधून घ्यायचे. तुम्ही बघू शकता इथे किती छान पाक आलेला आहे. आता मी थोडंसं परातीमध्ये काढून घेते. मी थोडंसं असं हातावर घासून मग लाडू बांधते याचे.
आणि आता मी तुम्हाला सांगते की हे लाडू मी कशासाठी बांधत आहे. कारण आरवच्या स्कूलमध्ये वर्ल्ड कल्चरल डे आहे आणि त्याच्यासाठी मी हे लाडू बांधत आहे. तर आपल्याकडे कसं कॉलेजमध्ये ट्रॅडिशनल डे वगैरे असतो तसं त्यांच्याकडे इथे वर्ल्ड कल्चरल डे आहे. मग आरव उद्या इंडियन कुर्ता घालून जाणार आहे आणि सोबत त्यांनी फूड पण आणायला सांगितलंय, तुम्हाला जे हवं आहे ते. मग मी त्याच्यासाठी हे रवा लाडू बनवत आहे. तर स्वीट म्हणून पण होईल आणि सगळी मुलं पण आवडीने खातील. चला तर मग लाडू बनवून घेऊयात. आणि लाडू बांधायचे म्हटल्यानंतर आराध्या लगेच बाजूला येऊन बसलीये, कारण लाडू सगळ्यात पहिल्यांदा तिला हवा असतो. थोडेसे बेदाणे पण लावते, याच्यामध्ये छान दिसतील. What do you mean? इट्स रेझिन. तुम्ही पाहू शकताय लाडू तयार आहे आपला मस्त. पहिला लाडू आराध्यासाठी. खाऊन बघ आणि मला सांग कसं झालंय. चांगलंय? Wait, Mom. हा हा. तर मी आता सगळे लाडू बांधून घेते आणि सांगते की आता 1 किलोमध्ये किती लाडू झाले ते. तर वर्ल्ड कल्चरल डे म्हणजे वेगवेगळ्या देशातील कल्चर्स इथे सेलिब्रेट केले जातात. तर मुलं वेगवेगळ्या प्रकारचे ट्रॅडिशनल ड्रेसेस घालून येतात आणि फूड पण वेगवेगळ्या प्रकारचे घेऊन येतात. तर त्याच्यासाठी मी आरवला उद्या रवा लाडू देणार आहे, काहीतरी स्वीट म्हणून. तर मुलांची छोटीशी परेड पण असते तिथे स्कूलमध्येच आणि म्युझिक पण असतं तिथे, त्यामुळे वातावरण खूप छान असतं. मागच्या वर्षी आम्ही गेलो होतो तिथे. पाक किती छान आलाय बघा. लाडू एकदम सहजच असे वळता येत आहेत. एकदम मऊसर लाडू झालेले आहेत, तुम्ही पाहू शकताय. आता माझे एवढे लाडू बांधून झालेले आहेत. हा शेवटचा लाडू आहे. शेवटचा लाडू बांधते आणि मग काउंट करून सांगते की किती लाडू झाले. मी आता तुम्हाला काउंट करून दाखवते किती लाडू झालेत. चला तर मग काउंट करून बघूयात. 1 2 3 4 5 45 46 47 48 49 50 51. तर अशा तऱ्हेने 51 लाडू झालेले आहेत आणि 4 घरच्यांनी खाल्लेले आहेत, म्हणजे टोटल 55 लाडू झालेले आहेत. तुम्ही पाहू शकताय. तर सांगा तुम्हाला कसे वाटले लाडू. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि थोडासा वेळ काढून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.